हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, एक दोन ताईची खूप वेळा कमेंट आलेली होती की ताई 32 साईज बोटनेक ब्लाऊजचं कटिंग दाखवा, ते पण पेपर पॅटर्नमध्ये. तर आपण 32 साईज बोटनेक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग ऑलरेडी बघितलेलं आहे, जे डायरेक्ट अस्तरवरती आपण कटिंग स्टिचिंग बघितलेलं आहे. त्यामध्ये डिझाईन पॅटर्न पण बघितलेला आहे आणि भरपूर असे बोटनेक ब्लाऊज डिझाईनचे कटिंग स्टिचिंग आहेत. पण त्यांचं असं नॉर्मली म्हणणं होतं की जे ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज असा असावा की बोटनेकमध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही पण बोटनेक असावा. तर तसं ब्लाऊजचं कटिंग त्यांना हवं होतं. तर आता म्हटलं डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग तर मी तुम्हाला नेहमी दाखवत असते, पण आज आपण पेपर कटिंगवरती बघूयात कशा पद्धतीने करायचं, काय करायचं. आता जो मी पेपर पॅटर्न कटिंग करणार आहे तो पेपर पॅटर्न तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्ही पण साईडनी बोटनेक असणार आहे. मग जर तुम्हाला साईजनुसार तुम्हाला कमी जास्त मापं करायची असतील तर त्याचा चार्ट मात्र तुम्हाला मिळालेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. तो तुम्ही नक्की तिथे जाऊन चेक करा, बघा. आणि चॅनलवरती आहेत तर तुम्ही एकदा चॅनलवरती जाऊन बघा. डिपनेक ब्लाऊजचा चार्टसुद्धा आहे, मापानुसार साईजनुसार मापं किती घ्यायची वगैरे. आणि बोटनेक ब्लाऊजचा सुद्धा आहे, साईजनुसार मापं किती घ्यायची बोटनेकमध्ये. तर चला, आता वेळ न घालवता आपण डायरेक्ट पेपर कटिंगकडे वळूया. बोटनेक ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग करणार आहोत. बॅक आणि फ्रंट दोन्ही पण साईडने बोटनेक असणार आहे आणि ते पण 32 साईजचं करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मुंडा किती घ्यायला हवा, शोल्डर किती घ्यायला हवा, किंवा पेपर कटिंग कशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे, तेच पेपर पॅटर्न तुम्ही मग वापरून तुमचं ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तर चला आता ते पेपर कटिंग बघूयात. तर बघा, इथं मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी न्यूजपेपरचा वापर करणार आहे. तर बघा, अगोदर आपल्याला बोटनेक ब्लाऊजचं माप टाकण्यासाठी आपल्याला जे काही कस्टमर असतं तुमचं त्यांचं अंगावरती मापं घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर अंगावरती मापं नाहीच मिळाले तर ब्लाऊजवरती घ्या, किंवा ब्लाऊजवरती नाहीच मिळाले तर साईजनुसार मात्र तुम्हाला 32 साईजसाठी किती काय मापं टाकायची तुम्हाला अगोदर सांगितलं. बोटनेक ब्लाऊजचे चार्ट आपण चॅनलवर दिलेले आहेत. तर म्हणजे व्हिडिओ दिलेले आहेत. ते व्हिडिओची लिंक पण ह्या व्हिडिओच्या खाली मी देईल, एकदा चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर 32 साईज माप आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी ब्लाऊजची उंची किती घ्यायची. तर बघा, बोटनेक ब्लाऊज असेल तर कधीही उंची थोडी नॉर्मली जास्त घ्या. जसा तुमचा नॉर्मल डीपनेक ब्लाऊज असतो आणि तो ब्लाऊज खूप जास्त कमी उंचीचा तुम्ही वापरत असाल तर मग तुम्ही थोडीशी उंची अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवा. आणि जसं शिलाई मार्जिन 1 इंच आपल्याला वाढवावं लागतं. आता इथं मला तयार उंची हवी आहे 14 इंच, तर मी इथं 1 इंच वाढून 15 इंचवरती मार्किंग करणार आहे. 1 इंच का, आता खाली अर्धा इंच आणि वरी अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जातं. ठीक आहे. त्यानंतर शोल्डर घेणार आहे. आता शोल्डर तुम्ही तुमच्या कस्टमरच्या पाठीवरती म्हणजे शोल्डरवरती पूर्ण शोल्डर मोजून घ्या, पूर्ण मुंडा मोजून घ्या. तर बघा, इथं मी शोल्डर इथं 14 आहे पूर्ण, तर मी इथं त्याचं निम्मं टाकणार आहे, म्हणजे अर्धं. तर इथं 7 इंच मी शोल्डर पूर्ण टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर गळा रुंदी मी इथं टाकलेली आहे 3.5 इंच. गळा उंची पण मी इथं 3.5 इंच टाकलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याचा बॉक्स तयार करून घेऊन गोलाकार देणार आहोत अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजला. ठीक आहे. आता इथं गोलाकार तर दिला आहे. आता मुंडा किती घ्यायचा, तर मुंडा पण तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार साईजनुसार घेऊ शकता, किंवा आपले चार्ट आहेत. ठीक आहे. आता इथं मुंडा मी इथं बरोबर इथं 7.25 इंच मुंडा घेणार आहे. ठीक आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथं मी बरोबर 7.25 इंच घेणार आहे. आणि 7.25 इंच घेतल्याच्या नंतर त्यातलं परत 1/2 इंच आपल्याला शोल्डरला उतार देण्यासाठी जातो आणि आपलं बरोबर 6.5 इंच शोल्डर इथं तयार राहतं. त्यानंतर इथं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकला आहे 8 इंच, आणि त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन टाकले. आता इथं काय करायचं, आपल्याला डायरेक्ट मुंड्याचा आकार नाही द्यायचा. इथं आतमध्ये आपल्याला अर्धा इंच यायचं. ठीक आहे. अर्धा इंच आतमध्ये यायचे. तिरकी लाईन मार्किंग करून घ्यायची आणि त्या आपण कोण तयार करून घेतलेला आहे ना, तर तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे. पण अगोदर इथं आता शोल्डरच्या तिथंसुद्धा मी इथं 1/2 इंच असं केलं आहे आणि अशा पद्धतीने मी इथं उतार दिलेला आहे, जेणेकरून बोटनेक ब्लाऊज खांद्यावरती एकदम परफेक्ट बसतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला वरती 1.25 इंच यायचे, म्हणजे 1 इंच आणि 2 रेषा, आणि त्यानंतर मग हे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरून आकार द्यायचा आहे. पण शक्यतो मी फक्त इथं 1 इंच देत असते, पण बऱ्याच ताई म्हणतात की ताई 1.25 इंच देत जा. तर बोटनेकमध्ये शक्यतो तुम्हाला द्यायचं असेल तर 1.25 इंच द्या. डीपनेकमध्ये तर मी 1 इंचच देते, तर जास्त फुगा वगैरे पडत नाही.
पाठीमागं, पण बोटनेकमध्ये थोडंफार जास्त दिलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं आतमध्ये यायचं थोडंसं अर्धा इंच, आणि त्यानंतर मग आकार द्यायचा आहे. ठीक आहे, आपण आता मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार पण देऊन घेतला आहे. आता इथं बघा, आपल्याला इथं काय करायचं आहे, कमरेचा भाग टाकायचा. तर कमरेचा चौथा भाग जी काही तुमची असेल ती, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे. इथं मी 30चा चौथा भाग 7.5 इंच टाकला आहे. बॅक साईडला एक टक्स असतात आपले 2, त्याच्यासाठी 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यावं लागतं, ते घेतलं. आणि त्यानंतर जे काही तुम्ही शिलाई मार्जिन मुंड्याच्या तिथं वाढवलं, पुढं वाढवलं तुमची छाती टाकून, तितकं तुम्हाला खालती पण तेवढं शिलाई मार्जिन टाकायचं आहे. बघा, आता इथं मी वरती 2 वाढवलं तर खाली पण 2 वाढवलं, आणि शिलाई मार्जिनच्या ज्या रेषा आहेत त्या मार्किंग करून घेतल्या. व्यवस्थित मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. जितकं तुम्हाला दिसतंय तेवढं तर मी बरोबर इथं व्यवस्थित मार्किंग सगळं करून घेतलेलं आहे. ठीक आहे, बेसिक माप आपले टाकलेले आहेत. जर तुम्हाला बॅक पॅटर्न कट करून घ्यायचा असेल, फ्रंटने दुसरा टाकायचा असेल, तर तुम्ही हे कट करून घेऊ शकता. आता इथं मी फ्रंट आणि बॅक आपण डबल फोल्ड घरी घेतलेली आहे ह्याची पेपरची, त्यासाठी आपल्याला दोन्ही पण एक सोबतच कट करायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं आता फ्रंट साईडचं प्रिन्सेस कट पॅटर्न बनवायचं आहे. त्यासाठी आपण इथं हुकलूक पट्टीच्या मधून आत इंच आपण 4 इंच आलेला होते. एका ताईने मला काल परवाच कमेंट केली होती की ताई आडवा टक्स कसा घ्यायचा ते पण सांगते. तर बघा, त्यानंतर 4.5 इंच उंची आपण घ्यायची आहे टक्स पॉईंटची. आता इथं पण तुम्हाला उंचीनुसार कमी जास्त होतं, त्यासाठी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्ट द्यायला लागेल, तर ते पण देईन मी. तर त्यानंतर बघा, वरतून मी खाली 10.5 ते 11 इंच आलेली आहे, आणि खालून आपण इथं 4.5 इंच आलेला आहोत वरती. आता ते टक्स पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने मी तर मार्किंग करून घेतलेले आहे. जी मुंड्याचा कोन आहे, ठीक आहे, आपण जे त्रिकोण बनवला त्याच्यातून अगदी थोडंसं वरती जायचं आहे आपल्याला, आकार देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथं मी 1.5 इंच वाढवलेलं होतं, टक्स पॉईंट घेतला होता 1.5 इंच पुढे, ते 1.5 इंच हे अशा पद्धतीने याला तिरकी लाईन मार्किंग करून घेतली. ठीक आहे, तर बघा इथं 1.5 इंच वाढवलं. आता इथं पण मी इथं 1.5 इंच वाढवणार, म्हणजे इथं थोडंसं मी वाढवलं, जास्त घेतलं, 2 इंच वाढवलं, म्हणजे शिलाई मार्जिन पण त्यामध्ये जातं. त्यानंतर पुढे आपण अर्धा इंच वाढवलं मुंड्याच्या तिथं, का आता आपण तिथं वरती आकार दिलेला आहे तिथून कट होणार आणि ते शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार. ठीक आहे, त्यासाठी तर तेवढं आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथं पूर्ण मार्किंग केलेलं आहे. आता टक्स पॉईंट तर आपण काढला आहे, पण टक्सला आकार देणं पण तितकंच गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला आकारही छान असा देऊन दाखवते. तर बघा, मी नेहमी नॉर्मली आकारच देत असते, जास्त काही इतका तामझाम करत बसत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसाच द्यायचा आहे, फक्त थोडासा गोल शेपमध्ये आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला दोन्ही पण पार्ट जॉईंट करताना फिनिशिंग आपली छान येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता फ्रंट पण आपण मार्किंग करून घेतलं, बॅक पण आपलं ह्याच्यातच निघणार आहे. पण अगोदर आपल्याला बॅकची कटिंग करायची आहे. तर आता बॅकचा मी बघा कटिंग करताना मी इथं काय कसं कटिंग केलं ते तुम्हाला दाखवते. अगोदर आपण वरचं शोल्डर कट केलं, त्यानंतर आपल्याला मुंडा कट करायचा आहे, फक्त बॅकचा, पुढचा नाही. त्यानंतर आपलं जे शिलाई मार्जिंग आहे, आपण अगोदर मार्किंग केलेलं होतं, ते शिलाई मार्जिंग फक्त तिथेच आपल्याला घडीत मारून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने. आता आपल्याला दोन्ही पण पेपर आहेत ना, जे फोल्ड केलेले आहेत ते पेपर आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अगोदर आपल्याला दोन्ही पण पेपर वेगवेगळे करायचे आहेत. आता अगोदर बॅकचं आपण कटिंग केलेलं आहे, तर आपल्याला इथं बॅकचा फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बॅकचं इथं एक्स्ट्राचं पेपर कट करून टाकायचं आहे. जे आपलं शिलाई मार्जिंग सोबत मापासोबत तेवढंच आपल्याला तितकं ठेवायचं आहे, बाकीचं कट करायचं आहे. आता इथं 3.5 इंच आपण गळारुंदी घेणार आहोत, जसं तुम्हाला पुढं पण दाखवलंच मागे, तर तितकंच आपण घ्यायचं आहे. पुढे आणि मागे 2 सेम गळारुंदी आणि गळा उंची घ्यायची आहे दोन्हीकडं पण. ठीक आहे, त्यानंतर मी गळा रुंदी टाकली, गळा उंची टाकली, आणि त्यानंतर बॉक्स रेडी करून घेतला आहे आणि असा गोल आकार दिला आहे. अशा पद्धतीने. आता जर फ्रंटला तुम्हाला थोडासा नॉर्मली पान आकार किंवा चौकोनी आकार किंवा पंचकोनी आकार द्यायचा असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे, पण शक्यतो बॅकला जर हुक असेल तर द्या. आता इथं आपण बॅकला टक्स असतात, तर ते टक्स आपण 4.5 इंच उंची 4.5 इंच रुंदीवरती घेत असतात, ते पण मी तुम्हाला घेऊन दाखवले. आता इथं जर तुम्हाला मध्यभागी थोडासा नॉर्मल पॅटर्न बनवायचा असेल, छोटासा काही गळ्या आकार बनवायचा असेल, तर तुम्ही इथं वरतून 1 इंच खाली यायचं आहे आणि मग आकार बनवायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्हाला बंद ठेवायचं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा बंद ठेवू शकता. फक्त आता जे आपण गळा घेतलेला आहे तेवढाच गळा आपण कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा भाग घेऊया. बॅक पॅटर्न तर आपला रेडी झालेला आहे.
आता पुढचा भाग पण आपण तशाच पद्धतीने अगोदर गळा कट करून घेऊया. अगोदर प्रिन्सेसची कटोरी वेगळी करूयात आणि सॉरी इथं माझा मुंडा कट करायचा फक्त राहिला होता, तो मी नंतर कट केला. तर तेवढंच मात्र तुम्हाला दाखवायचं लक्षातून गेलं माझ्या. जर तुम्हाला आता इथं सुद्धा मुंड्याची गरज वाटली तरच तुम्ही तेवढा कट करा, नाही तर नका करू तरीही चालेल, पण शक्यतो करा कारण पुढे थोडासा फुगाव येतो. ठीक आहे, त्यासाठी आता इथं बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आता इथं हुकलूक पट्टी असती ती खूप मोठी होती. ठीक आहे, हुकलूक पट्टी मोठी होती आहे, तर आता बोटनेक ब्लाऊज म्हटल्यावर होणारच, कारण बोटनेक ब्लाऊजची उंची जास्त असते. त्याचबरोबर आपल्याला जे आपला डीप गळा असतो तो 6, 6.5, 5.5, 7 इंचचा असतो. मग त्यासाठी आपल्याला एवढी हुकलूक पट्टी राहत नाही. ठीक आहे, तर आता इथं आपण टक्स देण्यासाठी खालून वरती आपण 4.5 ते 5 इंचवरती आलेलो आहोत आणि आतमध्ये आपण 2.5 इंच गेलोत आणि टक्स दिलेला आहे तिथं अर्धा इंचाचा, किंवा तुम्हाला वाटलंच तिथं 1 इंचाचा द्यायचा आहे तर तेवढाही तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तेवढा टक्स तर तुम्हाला देणं गरजेचंच आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आडवा टक्स मी कसा घेते, तर एके ताईंनी बऱ्याच वेळा विचारलेलं होतं, त्याचबरोबर मी तुम्हाला एखाद्या वेळेस शिवताना पण दाखवेल. ठीक आहे, त्यानंतर आता आपण ज्यावेळेस बोटनेक ब्लाऊज कटिंग करतो तर प्रत्येकालाच शॉर्ट बाही हवी असते. आता शॉर्ट बाही तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवते, पण कोणाकोणाला इथं आपल्याला फुल बाही हवी असते. बोटनेकमध्ये शक्यतो कोपऱ्यापर्यंत बाही छान दिसते, तर तेवढी आपल्याला घ्यायची असेल तर मग कशी कटिंग करायची ते पण दाखवते. तर बघा इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी तुमची बाही बनवायची आहे तेवढीच तुम्हाला उंची त्यामध्ये 1 इंच ॲड करून घ्यायची आहे. 10ची बाही आहे उंचीची, तर मी इथे 11 इंचवरती मार्किंग केलं. त्यानंतर जी घडी आहे ती 8 इंच टाकली, म्हणजे 32चा चौथा भाग 8 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, 8.5वरती मार्किंग केलं. त्यानंतर मुंडाखोली 3 इंच घेतली. मुंडाखोलीच्या आतमध्ये आपण अशा पद्धतीने 2.5 इंच यायचे. तर त्यानंतर आपल्याला इथं आकार द्यायचा. आता आकार देण्यामध्ये इथं बघा, एक पॉईंट मी 3 इंचवर घेतला, एक पॉईंट मी 2.5 इंचवर घेतला आहे. 3 इंचावरचा पॉईंट आपल्याला अगोदर जुळून घ्यायचा, नंतर 2.5 इंचावरचा पॉईंट नंतर जुळून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पण मुंड्याचे आकार दिलेले आहेत बाहीचे. त्यानंतर दंडघेर टाकायचा आहे, शिलाई मार्जिंग टाकायची पुढे, आणि जे आपण इथं मार्किंग केलेलं होतं तिथं आपल्याला जुळून घ्यायचं आहे. अगदी सोपी सिंपल ट्रिक असते बाही कटिंग करण्याची, बाहीचा आकार देण्याची. मागचा आणि पुढचा मुंडा आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. अगोदर मागचा मुंडा कट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रंटचा मुंडा कट करायचा आहे. पण अगोदर मागचा मुंडा कट करायचा, फिटिंग लेवल कट करायची, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला मध्ये काढून कट मारायचा आहे, जेणेकरून मध्येतून कळतं की बाहीचं पॉईंट कुठे आहे काय वगैरे. तुम्हाला जर डिझाईन्स वगैरे कधी कटिंग करायचे असेल तर ते पॉईंट गरजेचं आहे, तितकंच आपण पॉईंट त्याच्यावरती ठेवून कटिंग करत असतो. ठीक आहे, तर बघा त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकारही कट करून घेतला आणि पाहू शकता बाहीचं फिनिशिंग अगदी परफेक्ट असतं. खूप सुंदर अशा पद्धतीने रित्याने ही ब्लाऊजचं बाही बनते. तर अशा पद्धतीने बॅक, बाही आणि फ्रंट हे रेडी झालेलं आहे. तुम्हाला कटिंग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओला लाईक करा, खाली हाईप बटन असतं हाईप करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.